महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं आज राज्यभरात 2 तास काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। आपण बघतो छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ह्या सगळ्या नर्सेस जे आहेत ते एकत्रित आल्यात आणि प्रलंबित मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी हे सगळं आंदोलन या ठिकाणी आपण पाहतोय। गेल्या अर्ध्या तासापासून जे आहे ते या आंदोलनाला सुरुवात झाली। आकृती बंद झाला पाहिजे, नर्सेसच्या पदोन्नत्या झाल्या पाहिजे आणि इतर प्रलंबित मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी जे आहे ते हे सगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं। काय सांगाल, काय मागण्या आहेत आपण आंदोलन करताय? आमच्या 5 ते 6 महत्त्वाच्या मागण्या आहेत। त्यामध्ये कालबद्ध पदोन्नती जी असते परिचारिकांना ती ताबडतोब मिळाली पाहिजे, आकृतीबंध तयार झाला पाहिजे। नंतर जे खुल्लर समिती स्थापन केली होती आणि खुल्लर समितीमध्ये जे पे स्केल आम्हाला वाढवून दिलेला आहे तो अर्थ खात्याने दिलेला नाही, तर तो आम्हाला 7व्या वेतन आयोगामध्ये ज्या त्रुटी पे स्केलच्या होत्या त्याप्रमाणे तो आम्हाला मिळाला पाहिजे। जर आम्हाला 7व्या वेतन आयोगात खुल्लर समितीने जे आम्ही जे मागितलं त्यात त्यांनी जे काय ॲडजस्ट करून आम्हाला दिले तो जर मिळाला आत्ता 7व्या वेतन आयोगामध्ये, तर आम्हाला 8व्या वेतन आयोगामध्ये काहीतरी मिळेल। महागाई आकाशाला भिडलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीच देत नाही। म्हणून आमच्या अनेक अशा छोट्या छोट्या ज्या मागण्या आहेत, काही मागण्या चर्चेमधून सुटणाऱ्या होत्या, परंतु शासन आणि प्रशासन दोघांना पण चर्चेला वेळ नाही, म्हणून आम्हाला रस्त्यावरती यावं लागतं। खरं तर रुग्णसेवा रात्रंदिवस जनतेची रुग्णसेवा करणाऱ्या या बंधू भगिनींना रस्त्यावर आणणं म्हणजे ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे। मग सांगा, तुम्ही राज्याचे अध्यक्ष आहेत, राज्यभरात किती ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि किती नर्सेसने यात सहभाग घेतला असेल? कमीत कमी 20,000 नर्सेस आज आंदोलनामध्ये 2 तासाचं काम बंद आंदोलन आहे आणि सर्व ठिकाणी सर्व जिल्हा म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल आणि छोटे छोटे RH वगैरे तिथं एक जरी नर्स असेल तर ती आज आंदोलन करत आहे। काय सांगाल, कमी मनुष्यबळ आहे त्यामुळे काय अडचण येते? मी नाही बोलत। निश्चित आपण बघतोय, काय सांगाल, मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे काय अडचण येतात? मनुष्यबळ कमी आहे त्यासाठीच तर आमचं म्हणणं आहे की आकृतीबंध आराखडा हा तयार व्हायला पाहिजे होता। 150 दिवसांचा विशेष सेवाकर्मी कार्यक्रम शासनाने राबवला होता, ज्याची मुदत 2 ऑक्टोबर 2025 रोजी संपलेली आहे। 150 दिवसाच्या आतमध्ये ह्या गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, पण आज 10 महिने वर लोटले तरी या बाबी परिचारिका संवर्गाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्हीकडनं आमच्या आराखडे सेवा प्रवेश नियम तयार झालेले नाही आहे। त्यामुळे पदोन्नती रखडलेल्या आहे। ज्यांचा त्याच्यावर अधिकार होता की त्या इन्चार्ज म्हणून रिटायर होतील त्या आज स्टाफ म्हणून रिटायर होत आहेत। आणि स्टाफिंग पॅटर्नचा जर आपण विचार केला तर जे स्पेशल वॉर्ड आहे तिथे 4 बेड मागे 1 परिचारिका पाहिजे, जनरल वॉर्डमध्ये 6 बेड मागे 1 परिचारिका पाहिजे, प्रत्येक ICUमध्ये 1:1 एका बेड मागे 1 परिचारिका पाहिजे। मग हा स्टॅपिंग पॅटर्न कधीही फॉलो झालेला नाही, कारण आकृतीबंध आराखडा शासनाकडे आमचा नाही आहे। मग जेव्हा हा स्टॅपिंग पॅटर्न कमी होत आहे तर त्यावेळेस रुग्णसेवेवर परिणाम होत नाही का? हा परिणाम होऊ नये त्यासाठीच आम्ही सेवा देणारे हे हात आज घोषणा देत आहेत। याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे, कारण अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत, शासन त्याची दखल घेत नाही। तरी 2 तासाची फक्त शासनाला इशारा आहे, त्यातून जर त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही आणि हे तात्काळ आमचे प्रश्न सोडवले नाही तर आमच्या राज्याध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही कधीही काम बंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभरात करू। आजचंही राज्यव्यापी आंदोलन आमचं सुरू आहे। निश्चित आपण बघतोय हे सगळे आंदोलक होते, आज जे आहे ते 2 तास काम बंद आंदोलन यांनी सुरू केले। मात्र आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही कधीही राज्यभर पुन्हा काम बंद आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं देण्यात आला। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।